बरीच लोक हा प्रश्न विचारत असतात की सर बाबासाहेबांची पुस्तकं नेमकी कुठं वाचायची, कशी वाचायची, ती कुठं मिळतील. तर तुम्ही BAWS.in असं सर्च केलं की तुम्हाला इथं सगळी पुस्तकं मिळतील. पण तुम्ही जर फक्त BAWS इतकं जरी केलं ना सर्च, तरी पण तुम्हाला बघा BAWS सर्च केलं तर तुम्हाला खूप साऱ्या इथं वेबसाईट दिसतात. ह्याच्यातली पहिली वेबसाईट हेच आहे. किंवा BAWS वॉल्यूम जर सर्च केलं तुम्ही, ठीक आहे, वॉल्यूम्स, तर बघा इथं तुम्हाला हे खूप साऱ्या वेबसाईट दिसतात. इथं पण मिळत आहेत, इथं पण मिळत आहेत, ठीक आहे. ह्या सगळ्या वेबसाईटवर तुम्हाला बाबासाहेबांची पुस्तकं मिळून जातील. ह्याच्यावरती तर तुम्हाला डायरेक्ट सगळं मिळून जातं. याच्याविषयी आपण एका मिनिटात बोलूयात. इथं तुम्हाला पुन्हा बघा, इथं जर वेबसाईटवर तुम्ही गेला तर सगळे बाबासाहेबांचे रायटिंग्स अँड स्पीचेस 17 पार्ट 3 पर्यंत सगळे. त्यानंतर हिंदीमध्ये तुम्हाला सगळे मिळून जातात. हिंदीमध्ये 40 पार्ट आहेत, ठीक आहे. आणि ऑडिओ जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही इकडे जाऊ शकता. पण यांचा काय ते प्रॉब्लेम झाला, मी लास्ट टाइम बघितलं होतं, आपल्याला ते काय मिळालं नाही प्रॉपरली. आय थिंक यांनी काहीच ऑडिओ तयार केलं आहे, ठीक आहे, पण आपल्याला ते पण मिळत नाही, ठीक आहे, काय हरकत नाही. परंतु तुम्हाला हे समजलं असेल. या वेबसाईटवर आपण चेक करणार आहोत. इथं पण तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्समध्ये जर गेला ह्या वेबसाईट, फक्त BAWS वॉल्यूम जर सर्च केलं, आता इथं बघा तुम्हाला BAWS वॉल्यूम जे आहेत ते इथं पण मिळतात सगळे वॉल्यूम्स स्पीचेस. त्यानंतर बाबासाहेबांचे जितके काय व्हिडिओ गॅलरी आहे तर ते सगळे तुम्हाला व्हिडिओज इकडे मिळून जातील. जे सर्च जर केलं आपण व्हिडिओ गॅलरीमध्ये जर गेलो तर आपल्याला सगळे व्हिडिओज इथं मिळून जात आहेत की एक्झॅक्टली बाबासाहेबांनी कुठं कुठं काय काय बोललं आहे, ठीक आहे. बाबासाहेबांवरची फिल्म असेल, काय असेल, तर हेही तुम्ही बघू शकता. ऑडिओ पण इकडं पण आहेत. परंतु आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची वेबसाईट आहे ही BAWS.in. तुम्ही इथं फक्त बाबासाहेबांनी लिहा की कास्टवरती काय लिहिलं आहे सर्च केलं, जिथं जिथं बाबासाहेबांनी कास्ट हा शब्द मेन्शन केलेला आहे तिथं बाबासाहेबांचं सगळं तुम्हाला रायटिंग इथं मिळायला लागेल. हे जर ओपन केलं, समजा उदाहरणासाठी इथंही ओपन केलं तर डायरेक्ट तुम्हाला ते ओपन होतं पुस्तक. कुठं कास्ट लिहिलं आहे तर हे पेज आलं तुम्हाला, लगेच तुम्ही इथं वाचू शकता, ठीक आहे. इथं झूम बी करू शकता तुम्ही, म्हणजे बघा की इतकं मोठं झूम करून तुम्ही वाचू शकता, ठीक आहे. या असं पण इथं पण करता येईल. इथं तुम्ही त्याचा फॉर्मॅट बदलू शकता. तुम्हाला रंग बदलायचा आहे, आता बाबा तुमच्या डोळ्याला त्रास होतो आहे काळ्या रंगामध्ये, ठीक आहे. त्यानंतर हे झालं. इकडं तुम्हाला सगळा पुस्तकाचा कंटेंट मिळतो आहे की बाबा नेमकं एक्झॅक्टली कुठलं कुठलं काय काय. समजा तुम्हाला डायरेक्ट काय वाचायचं तर डायरेक्ट तुम्ही इथं टॅप केलं, तुम्हाला इथं मिळालं, ठीक आहे. हे मोबाईलवर सुद्धा फार सुंदर दिसतं आहे. म्हणजे मोबाईलवर जर तुम्ही करत असाल तर मोबाईलवर तर खूप सुंदर दिसते, ठीक आहे. म्हणजे आपण हे बघितलं. आता तुम्ही हे सोडा, आपण आता, ठीक आहे. तर तुम्ही जर गेलात इथं, ठीक आहे, तर तुम्हाला हे दिसेल आता की बाबा बाबासाहेबांचं होममध्ये गेलात, इथं बघा इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती या 4 भाषांमध्ये आपल्याला बाबासाहेबांचं वॉल्यूम्स मिळतात. त्यानंतर ही भाषा बघितल्या. आता तुम्हाला इयरनुसार बाबासाहेबांचं लेखन वाचायचं आहे की वॉल्यूमनुसार वाचायचं. इयरनुसार वाचलं तर बघा 1910 पहिल्यांदा बाबासाहेबांनी काय लिहिलं, 1920 काय लिहिलं, 1930 ते 40 मध्ये काय लिहिलं, 40 ते 50, 50 ते सगळं रायटिंग बाबासाहेबांचं इथं मिळेल. समजा तुम्हाला वॉल्यूमनुसार बघायचं आहे, वॉल्यूमनुसार तुम्हाला एक एक गोष्ट इथं मिळेल किंवा वॉल्यूम 4 काय आहे, वॉल्यूम 5 काय आहे. एकदम सोपं. बाबासाहेबांचं लेखन घेऊन जर तुम्हाला संशोधन काय करायचं असेल तर सगळं. त्यानंतर स्टेटस काय आहे, ऑल बुक्स, तुम्ही सध्या कोणतं पुस्तक वाचताय तर ते वाचत असाल तर इथं दिसेल तुम्हाला. आणि समजा तुम्ही जे रीड हे करत नसाल तर तुम्हाला आहे असं इथं मिळून जाईल, ठीक आहे. त्यानंतर इथं सगळा कॅटलॉग तर आहेच, ठीक आहे. इथं तुम्ही ऐकू शकता, सगळ्यात महत्त्वाचं हे, ठीक आहे. तुम्हाला हिंदीमध्ये ऐकायचं की इंग्लिशमध्ये ऐकायचं, इंग्लिशमध्ये बघा तुम्ही केलं, ठीक आहे. नेक्स्ट स्टेप, तुम्ही इथं बघितलं सगळं एक्झॅक्टली काय काय दिलेलं आहे. इथं टॅप केला तर बघा इथं, ठीक आहे. सगळ्या स्टेजेस आपण 2 मिनटासाठी फक्त फुलफिल केल्या, फिनिश केलं. इथं तुम्हाला बाबासाहेबांचं उत्पन्न करना मेरी नीति नहीं है. दिनांक 14 अप्रैल 1927 के दिन माननीय बाबा साहेब अम्बेडकर के 55वें जन्मदिन के उपलक्ष्य में बहुसंख्यक अस्पृश्यों ने चमक दमक के साथ बाबा साहेब का, ठीक आहे. ऑडिओ बुक पण तुम्हाला मिळतील. एखादं पुस्तक वाचत असाल तुम्ही, काय हे केलं असेल, लॉग इन केलं असेल तर तुम्ही ते बुकमार्क सेव्ह करू शकता. लेटर्स, बाबासाहेबांचे लेटर्स स्पेसिफिकली इकडं आपण ऑर्गनाईज केलेलं आहे. तर तुम्ही बघाल की
मराठीमधले लेटर्स, मराठीमध्ये तुम्ही गेला, कसं सॉर्ट करायचं, सगळ्यात जुनं लेटर तुम्हाला पाहिजे की सगळ्यात नवं, सगळ्यात रिसेंटचं बघूयात आपण, म्हणजे 1952चं लेटर. बाबासाहेबांनी कोणाला लेटर लिहिलं आहे, ठीक आहे. आता कोणत्या कोणत्या काळात लिहिलं, म्हणजे सुरुवातीच्या काळात बाबासाहेबांनी 1950 जो शेवटचा काळ आहे तिथं कोणाकोणाला लेटर लिहिले आहेत, तर हे 2 लेटर आपल्याला मिळतात, ठीक आहे. लेटरमध्ये काय घ्यायचं आहे, समजा सर्च कुणाकडून पाठवले, ठीक आहे. एवढे लेटर आहेत बाबासाहेबांना आलेले, ठीक आहे. टू कोणाकडे, कोणी कुणाला पाठवलं, तर हे सगळं फ्रॉम टू हे सगळं तुम्हाला इथं मिळू शकतं. त्यानंतर 22 प्रतिज्ञा सगळ्या भाषांमध्ये इथं आहेत, ठीक आहे. त्यानंतर पुढं काय, बहिष्कृत भारतचे सगळे लेख इथं तुम्हाला ऑर्गनाईज करून मिळतील, ठीक आहे. त्यानंतर स्वराज क्रिटिक सिरीज बाबासाहेबांचे हे तुम्हाला सगळे मिळतील इथं, ठीक आहे. बाबासाहेबांचे कोट आणि माइंड मॅप फार इंटरेस्टिंग आहे, तुम्ही एक एक गोष्ट शोधू शकता इथं, ठीक आहे. तर अशा पद्धतीने या सगळ्यावरती तुम्हाला बाबासाहेबांचं रायटिंग मिळू शकतं. जर तुम्ही बाबासाहेबांचे वाचन करणारे असाल तर तुम्ही BAWS.in वरती जाऊन पुस्तकं नक्की वाचा. थँक्यू. जय भीम.